अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्र बोध यातील 10व्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे। भस्म महिमा। त्रिविक्रम भारतींनी सद्गुरूंना विनम्र प्रार्थना केली की हे सद्गुरू, भस्माचा महिमा, भस्माच्या स्पर्शाने होणारे दिव्य परिवर्तन तसेच मनुष्याच्या नित्यकर्मावर भस्माचा कसा परिणाम होतो हे सर्व कृपया आम्हास सांगावे। त्रिविक्रम व अन्य शिष्यांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी श्री गुरूंनी भस्म महिमा त्याच्या तत्वरहस्यासह वर्णन केला। ते म्हणाले, नित्यकर्मामध्ये हवन प्रक्रिया महत्त्वाची आहे। संपूर्ण परिसर स्वच्छ पवित्र करून यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो। सर्व देवदेवतांना आवाहन करून गाईचे तूप व इतर दिव्य सामुग्रीचा विनियोग केला जातो। त्यानंतर वायुमंडलामध्ये सर्व देवदेवतांना या हवनाचा भोग मिळतो। देवलोकांमध्ये एक एक करून या हवनाची स्वीकृती होते। या स्वीकृतीमुळे अग्नीच्या माध्यमातून देवदेवतांना सर्व भोग प्राप्त होतात। आता जे शेष भस्म उरते त्यामध्ये देवदेवतांची ऊर्जा प्रदान होते, त्यामुळे शेष भस्म ऊर्जायुक्त होते। गणेश याग, विष्णू याग, रुद्रयाग, दत्तयाग इत्यादी यागांनंतर त्या ज्या देवतांची ऊर्जा भस्मामध्ये स्थित होते, गोमय, गोधृत, इतर दिव्य हवन सामुग्री व विविध वृक्षांपासून मिळालेल्या समिधा यातून अग्नीचा उद्भव झाल्याने अग्निदेव प्रसन्न होतात। हवनानंतर उरलेले ऊर्जायुक्त शेष भस्म धारण केल्यास मनुष्याच्या वाईट प्रवृत्ती नष्ट होतात व तो ज्ञानाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त होतो। प्रत्येकाने प्रातःकाळी, माध्यान्हसमयी व संध्याकाळी भस्मधारण विधीसह आपल्या भाळी त्रिपुंड लावावे। आपले नित्यकर्म सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या डाव्या हातावर भस्म घेऊन त्यात थोडे पवित्र जल मिसळावे। उजव्या हाताची करंगळी, अनामिका व मधले बोट या 3 बोटांनी हे भस्म आपल्या भाळी लावावे। या 3 भस्मांच्या रेषा समसमान व समांतर असाव्यात। या प्रत्येक रेषेच्या 9 देवता असून प्रत्येक बोट हे एकेका वेदाचे प्रतीक मानले जाते। मस्तक, दंड, हस्त, भाल प्रदेश व देहाच्या अन्य स्थानांवर हे भस्म लावावे। यामुळे देहाचे रक्षण होते, वाम शक्तीपासून संरक्षण मिळते। मोक्षाची इच्छा धरून जे भस्म लावतात त्यांना पुनर्जन्म मिळत नाही। विधीपूर्वक भस्म लावणारा मनुष्य देवलोकात वंद्य होतो। मंत्र येत नसल्यास भक्तिभावाने भस्म लावावे। भस्म धारण केल्याने अनेक पापे नष्ट होतात। भस्माचा महिमा मोठा तर आहेच, परंतु तेव्हा भस्माला गुरूंचा हस्तस्पर्श होतो तेव्हा त्याचे महत्त्व विशेषत्वाने वृद्धिंगत होते। असे हे भस्म पवित्र जागी ठेवावे। भस्मधारण विधीसह समग्र माहिती त्रिविक्रम भारतींना कथन केल्यावर श्री गुरूंनी भस्म महिमा अधिक विस्तृतपणे सांगण्यासाठी सर्वांना एक कथा सांगितली। ही कथा कृतयुगातली आहे। तेव्हा वामदेव नावाचे एक थोर तपस्वी होते। ते एकदा क्रौंच अरण्यातून जात होते। तेथे एक ब्रह्म राक्षस राहत असे। वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो धावत त्यांच्याजवळ आला व त्यांना धरले। वामदेव निर्भयपणे तसेच उभे राहिले। वामदेवांनी धारण केलेल्या भस्माचा स्पर्श ब्रह्मराक्षसाला झाला। त्या क्षणी त्याची पूर्वजन्माची स्मृती जागृत होऊन त्याचे गत 25 जन्मांचा वृत्तांत त्याच्या लक्षात आला। तो पूर्वी दुर्जय नावाचा राजा होता। त्याने प्रजेचा खूप छळ केला होता। स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना भ्रष्ट केले होते। अशा पापांमुळे त्याला अनेक नीच योनींमध्ये जन्म घ्यावे लागले। नरकात जाऊन अनेक यातना सहन कराव्या लागल्या होत्या। या सर्व गोष्टींचे ब्रह्मराक्षसाला स्मरण झाले। यामुळे वामदेव ऋषींची थोरवी त्याला कळली। तेव्हा हा सर्व कशाचा प्रभाव आहे असे त्याने विचारले व आपला उद्धार करण्याची वामदेवांना प्रार्थना केली। हा सर्व भस्माचा प्रभाव आहे असे ऋषींनी त्यास सांगितले। भस्म महिमा पटवून देण्यासाठी एक कथा सांगितली। एक द्रविड ब्राह्मण धर्मभ्रष्ट व दुष्कर्म करणारा होता। त्याला दुष्कर्म करताना शूद्रांनी पकडले व मारून टाकले। त्याच्या प्रेताला खाण्यासाठी एक कुत्रा तेथे आला। कुत्र्याच्या अंगाला भस्म लागलेले होते व ते भस्म या भ्रष्ट ब्राह्मणांच्या मृत शरीरास लागले। ब्राह्मणाचा जीव यमदूत घेऊन जाऊ लागले। तेवढ्यात शिवदूत तेथे पोचले व या ब्राह्मणाची पापे भस्माच्या स्पर्शाने नाहीशी झाली आहेत असे सांगून त्या ब्राह्मणाचा जीव शिवलोकात घेऊन गेले। शिवस्मरण करणारे व भस्म धारण करणाऱ्यांना यमदूत घेऊन जाऊ शकत नाहीत असा भस्माचा महिमा वामदेवांनी ब्रह्मराक्षसाला सांगितला। तेव्हा त्याला हे स्मरण झाले की त्याने मागील जन्मात यवन राजा असताना अरण्यात तळी बांधून पाण्याची सोय केली होती। त्याच पुण्याईने आज त्याची वामदेवाशी भेट झाली आहे हे त्याच्या लक्षात आले। नंतर वामदेवांनी त्याला कैलासावर देव ऋषी यांच्या सभेत विराजमान असलेल्या शिवपार्वतीचे वर्णन केले। अल्प पुण्यानेही पुरुषार्थ पूर्ण
करण्याचा उपाय महादेवांनी सनत कुमारांना सांगितला. त्या प्रसंगाचे वर्णन करून भस्म कसे लावावे इत्यादी सांगितले. तेव्हा ब्रह्मराक्षसाने वामदेवांना भस्म मागितले. वामदेवांनी भस्म दिल्यावर ते त्याने लावताच त्याचा देह तेजस्वी झाला. वामदेवांना वंदन करून प्रदक्षिणा घालून तो मुक्त झालेला ब्रह्मराक्षस दिव्य विमानात बसून स्वर्गात गेला. त्रिविक्रम भारतींना सद्गुरू म्हणाले की गुरूंनी कृपापूर्वक दिलेले भस्म सर्वश्रेष्ठ होय, तेच पापक्षालक होय, म्हणून सद्गुरू प्रमाण आहेत. अशा प्रकारे गुरुमुखातून हे विस्तृत वर्णन ऐकून त्रिविक्रम भारतींची भस्म महिमा जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण झाली. गाणगापुरी श्रीगुरूंच्या भक्त उद्धारणासाठी लीला प्रकट होत होत्या. जे भक्त सद्गुरूची सेवा करू इच्छित होते, परंतु भवव्यथेमुळे संसाराच्या अडचणींमुळे ज्यांना अडथळे येत होते, श्रीगुरू त्यातून त्यांना सोडवित असत. गुरुसेवेचा मार्ग सुकर करण्यासाठी सहाय्य करीत असत. श्री गुरूंच्या कृपादृष्टीने कुष्ठरोगाचा आजार बरा झाला. निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती झाली. निर्धन धनवान झाला. दृष्टीहीनाला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे श्रीगुरूंची भक्तवत्सल अशी ख्याती सर्वत्र पसरली. मनुष्याला भवबंधनातून सोडवून त्याचे कल्याण व्हावे या हेतूने श्रीगुरू या सर्व लीला दाखवित होते. अशक्य ते शक्य करून मनुष्याला कल्याणाचा मार्ग प्राप्त करून देत होते. आता त्यांच्या दर्शनासाठी चारी दिशांकडून भक्त येऊ लागले. त्याच सुमारास मातापूर अर्थात माहूर ग्रामी एक घटना घडली. तेथे गोपीनाथ नावाचे एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे. त्याची मुले जगत नसत, म्हणून त्याने दत्त शिखरावर एक मोठे अनुष्ठान केले. खूप दानधर्म केला. श्री दत्त कृपेने पुढे त्याला एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. लाडाकोडाने त्याचे लालन पालन केले. मुलाचे नाव दत्त असे ठेवण्यात आले. योग्य वयात त्याचा उपनयन संस्कार पूर्ण करण्यात आला व पुढे 12व्या वर्षी त्याचा विवाह करण्यात आला. दत्ताची पत्नी सत्वगुणी पतिव्रता होती. साधारण वयाच्या 16व्या वर्षानंतर त्यांचा संसार सुरू झाला. गोपीनाथ खूप आनंदी होते. दत्ताचा संसार नुकताच सुरू झाला होता, परंतु दुर्दैवाने काही दिवसातच दत्त आजारी पडला. त्याला अनेक व्याधी जडल्या. यावर शक्य होतील ते सर्व प्रकारचे उपचार सुरू करण्यात आले, परंतु त्याची प्रकृती खंगत चालली. वैद्यराजांच्या उपचारांबरोबर दैवी उपायही केले. त्याची पतिव्रता सुशील पत्नी आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करीत होती व त्याच्या बरोबरीने सारे हाल सोशित होती. तेव्हा एका ब्राह्मणाने गाणगापूरला असणाऱ्या श्री गुरूंच्या सामर्थ्याविषयी कथन केले. सर्व परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे पाहून तिने गाणगापुरात जाऊन श्री गुरूंचे दर्शन घ्यावे असे ठरविले. सासू सासरे व आई वडील यांची परवानगी घेतली व आजारी पतीसह गाणगापूरचा प्रवास सुरू केला. श्री गुरु व भगवान शंकराच्या कृपेने आपला पती बरा होईल असे तिला वाटत होते. ती प्रवास करीत करीत गाणगापूरला पोचते न पोचते तोच संगम स्थानावर दुर्दैवाने तिच्या पतीचे निधन झाले. दत्ताची पत्नी शोकमय होऊन विलाप करू लागली. त्या परक्या गावात तिचे असे कोणीच नव्हते. आपल्या पतीला घरातून येचवर दूर आणले व त्यांची आईवडिलांची ताटाटूट केली. हे आपल्याकडून तेवढे तरी पाप घडले आहे या विचाराने ती हंबरडा फोडून रडू लागली. जवळपासच्या स्त्रिया तिचे सांत्वन करण्याचा वृथा प्रयत्न करू लागल्या. त्याच वेळी तेथे एक तपस्वी आला. त्याने भस्म, जटा, रुद्राक्षमाला व त्रिशूळ धारण केले होते. त्याने तिला नाना प्रकारे समजावले, उपदेश केला. माणसाचे शरीर पंचमहाभूतात्मक असून त्याची आसक्ती ठेवून विलाप करणे वृथा आहे असे सांगितले. पूर्वजन्मात केलेल्या कर्मानुसार जे पापपुण्य घडले आहे ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आता तुझ्या रडण्याने पती जीवित होणार नाही. आता तू विवेकाने विचार करावा हे उत्तम. हे ऐकल्यावर त्या पतिव्रतेने स्वतःला सावरले व तपस्यास शरण जाऊन या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी काय उपाय आहे व माझ्यासाठी आता काय योग्य आहे असे विचारू लागली. तेव्हा त्या तपस्वी महाराजांनी तिला या परिस्थितीत 2 मार्ग दाखविले. एक मार्ग असा की वैधव्य प्राप्त झाल्यावर प्रतस्थ राहून जीवन कंठावे किंवा पतीच्या देहासोबत सती जावे. दोन्ही मार्ग श्रेयस्कर असून जे जमेल ते तिने स्वीकारावे असे सांगितले. तेव्हा त्या पतिव्रतेने सती जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तपस्व्याने तिला 4 रुद्राक्ष दिले व सांगितले की त्यातील 2 रुद्राक्ष तिने स्वतःच्या गळे सरात बांधावीत व 2 रुद्राक्ष पतीच्या कानास बांधावेत. तिने पतीचे शव घेऊन संगमावर जावे. अग्निकुंड प्रदीप्त करावे. श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे दर्शन घ्यावे. त्यांचे रुद्राभिषेकाचे चरणतीर्थ स्वतःच्या शरीरावर व पतीच्या शवावर सिंचन करावे. ब्राह्मणांना दाने द्यावीत. सुवासिनींना वाणे द्यावीत व नंतर तिने सहगमन करावे. एवढे सांगितल्यावर तपस्व्याने तिच्या कपाळी भस्म लावले व तो तिथून निघून गेला. यानंतर ती पतिव्रता स्त्री सर्व अलंकार धारण करून लोकांच्या मदतीने पतीचे मृत शरीर घेऊन नदीकाठी गेली. एक तरुण सुंदर पतिव्रता स्त्री सती जात आहे ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली व तिचे दर्शन घ्यायला स्त्री पुरुषांची गर्दी लोटली. सर्वजण नवल करीत होते. तिने तपस्याचे शब्द लक्षात ठेवून त्यानुसार 2 रुद्राक्ष स्वतःच्या गळ्यात बांधले व 2 रुद्राक्ष पतीच्या कानांना बांधले. आता संगमावर श्री गुरूंचे दर्शनास जायचे होते. त्याप्रमाणे अश्वत्थ वृक्षाखाली श्री गुरु ध्यानस्थ बसले होते. तिथे गेली. त्यांना तिने नमस्कार केला. तेव्हा श्री गुरूंनी अखंड सौभाग्यती भव, अष्टपुत्रा भव असा आशीर्वाद दिले. तेव्हा लोकांनी त्यांना खरा प्रकार सांगितला व पतीचे निधन झालेल्या व आता सती जात असलेल्या स्त्रीच्या बाबतीत श्री गुरूंचा आशीर्वाद कसा खरा होणार अशी शंका व्यक्त केली.
तिच्या पतीचे प्रेत कुठे आहे ते येथे आणा. तो केव्हा मरण पावला असे श्रीगुरूंनी विचारले. ते प्रेत आणण्यासाठी काही लोक तिकडे गेले. एवढ्या 4 ब्राह्मणांनी येऊन रुद्रसूक्त पठण करून श्रीगुरूंच्या चरणावर अभिषेक केला व ते तीर्थ साठवून ठेवले. तोच प्रेत घेऊन ते लोक आले. श्रीगुरूंनी ते तीर्थ त्या स्त्रीच्या पतीच्या प्रेतावर पूर्ण स्नान घडेल असं शिंपडा असे ब्राह्मणांना सांगितले व अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले. तेव्हा तो दत्त नामक मनुष्य झोपेतून उठल्यासारखा जागा झाला. हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्याचा व आनंदाचा धक्काच बसला. सारेजण श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. दत्त व त्याच्या पत्नीने श्रीगुरूंना वारंवार नमस्कार करीत त्यांची स्तुती केली. लोकांनी आनंदाने श्रीगुरूंची पूजा अर्चन आरती व जय जयकार केला. या दोघा पती पत्नींचा मोठा सत्कार केला. तेव्हा हा चमत्कार कसा घडला असे ब्राह्मणांनी विचारता श्रीगुरू म्हणाले की त्या ब्राह्मणाच्या पुढील जन्मातील 30 वर्षे आयुष्य विधात्याकडून मागून घेतले व तेच याला दिले. आशीर्वादाने श्रीगुरूंच्या अमृतमय दृष्टीने व पतिव्रत्याच्या बळावरच त्या स्त्रीला पतीचा अपमृत्यू किंवा काही काळ आलेल्या वैधव्याचे प्रारब्ध टाळता आले. या प्रसंगामधून काही महत्त्वाची तथ्ये जाणून घेता येतील. सद्गुरू हे परब्रह्म परमेश्वराचे प्रकटीकरण असल्याने जेव्हा त्यांच्या चरणावर रुद्राभिषेक केला जातो तेव्हा रुद्राभिषेकाच्या तीर्थामध्ये ब्रह्मचैतन्य स्थित होते. शिवशंभोचे चैतन्य या तीर्थाच्या अणुरेणूमध्ये प्रविष्ट होते. चैतन्यच प्राण आहे व प्राण हीच जीवनशक्ती आहे. म्हणूनच रुद्राभिषेकाच्या तीर्थामध्ये दिव्य शक्ती समाविष्ट होते. या कारणाने जेव्हा दत्त नामक ब्राह्मणाच्या मृत शरीरावर हे रुद्राभिषेकाचे तीर्थ प्रोक्षण करण्यात आले तेव्हा चैतन्याची एक लहर त्याच्या देहात प्रविष्ट झाली. उष्मा, ऊर्जा, प्रकाश व विद्युत लहरींनी त्या देहात पुन्हा आपापले स्थान ग्रहण करीत संपूर्ण चैतन्याचे संचलन होऊन ते हे मृत शरीर पुनश्च जीवित झाले. जो शरणागत असून सद्गुरूंच्या चरणी स्वतःचे सर्वस्व अर्पण करतो अशा दिव्य भक्तांसाठी सद्गुरू त्यांचं भक्तवत्सल हे बिद्र परिपूर्ण करतात. विधात्याच्या नियमांचे उल्लंघनही करू शकतात. वरील घटनेमध्ये सद्गुरूंनी विधात्याला स्पष्ट आदेश देऊन त्या ब्राह्मणाच्या पुढील जन्मातील 30 वर्ष या जन्मासाठी मागून घेतली. प्रारब्धवश दत्त नावाच्या या ब्राह्मणाला मृत्यू आला होता, परंतु त्याच्या पत्नीची दिव्य भक्ती, श्रद्धा, त्याग, पतीसाठी असलेला समर्पण भाव पाहून सद्गुरूंनी या पती पत्नीवर मोठीच कृपा केली. सद्गुरू हे त्रिखंडाचे महानायकच आहेत. सर्व देवदेवता त्यांच्यामध्ये स्थित आहेत. कोणत्याही देवतेचे पूजन केले तरी स्वयं सद्गुरूच त्या देवतेचे रूप धारण करतात. प्रत्येक जीवमात्राचे लालन पालन करून त्या सुपंथावर नेण्याचे कार्य सद्गुरू करतात. प्रत्येक अणुरेणूंच्या अधिष्ठानात, आविष्कारात, अभिव्यक्तीमध्ये संपूर्णपणे सद्गुरूंचाच वास असतो. म्हणूनच या कथाप्रसंगात विद्यात्याला सद्गुरूचे वचन पाळावे लागले आहे असे दिसते. पतिव्रतेच्या भक्तीने व श्रद्धेने सद्गुरू कृपा प्राप्त होऊन तिचा पती दत्त पुनर्जीवित झाला. या घटनेनंतर दोघांनी सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात केला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी पवित्र झाल्यावर पुन्हा एकदा रुद्राध्यायासह गुरुचरणांवर अभिषेक केला व ते तीर्थ ग्रहण करून ते तीर्थ सर्वांगावर लावले. जो मनुष्य रुद्राध्यायाचे तीर्थ आपल्या शिरोभागी लावून त्या तीर्थाने स्नान करेल त्याचे स्वास्थ्य उत्तम होते असा सिद्धांत आहे. यानंतर श्री गुरूंनी या पती पत्नीला उपदेश केला. स्त्रियांची आचारसंहिता कशी असावी याचे विस्तृत वर्णन करीत उभयंतांना आशीर्वाद दिला व प्रसाद म्हणून दोघांना रुद्राक्ष माळा दिल्या. जेव्हा सद्गुरूंचे दिव्य हस्ते रुद्राक्ष प्राप्त होतो तेव्हा मनुष्य आपल्या साधन मार्गावर मोठ्या वेगाने प्रगती करतो. भवव्यथा नष्ट होते, पापांचे क्षालन होते. अशा या रुद्राक्ष माळा मिळाल्यावर ते पती पत्नी खूप आनंदित झाले. आम्हास रुद्राक्षाचा महिमा जाणून घ्यायचा आहे अशी सद्गुरूंना त्यांनी प्रार्थनापूर्वक विनवणी केली. तेव्हा सद्गुरूंनी रुद्राक्ष महिमा वर्णन करण्याच्या निमित्ताने पुराण काळातील एक कथा सांगितली. ती पुढे पाहू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
शनिदेव प्रसन्न होतात. हवनानंतर उरलेले ऊर्जायुक्त शेष भस्म धारण केल्यास मनुष्याच्या वाईट प्रवृत्ती नष्ट होतात व तो ज्ञानाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त होतो. प्रत्येकाने प्रातःकाळी, माध्यान्हसमयी व संध्याकाळी भस्मधारण विधीसह आपल्या भाळी त्रिपुंड्र लावावे. आपले नित्यकर्म सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या डाव्या हातावर भस्म घेऊन त्यात थोडे पवित्र जल मिसळावे. उजव्या हाताची करंगळी, अनामिका व मधले बोट या 3 बोटांनी हे भस्म आपल्या भाळी लावावे. या 3 भस्मांच्या रेषा समसमान व समांतर असाव्यात. या प्रत्येक रेषेच्या 9 देवता असून प्रत्येक बोट हे एकेका वेदाचे प्रतीक मानले जाते. मस्तक, दंड, हस्त, भाल प्रदेश व देहाच्या अन्य स्थानांवर हे भस्म लावावे. यामुळे देहाचे रक्षण होते, वाम शक्तीपासून संरक्षण मिळते. मोक्षाची इच्छा धरून जे भस्म लावतात त्यांना पुनर्जन्म मिळत नाही. विधीपूर्वक भस्म लावणारा मनुष्य देवलोकाती वंद्य होतो. मंत्र येत नसल्यास भक्तिभावाने भस्म लावावे. भस्म धारण केल्याने अनेक पापे नष्ट होतात. भस्माचा महिमा मोठा तर आहेच, परंतु तेव्हा भस्माला गुरूंचा हस्तस्पर्श होतो तेव्हा त्याचे महत्त्व विशेषत्वाने वृद्धिंगत होते. भस्माच्या महिमा मोठा तर आहेच, परंतु जेव्हा भस्माला गुरूंचा हस्तस्पर्श होतो तेव्हा त्याचे महत्त्व विशेषत्वाने वृद्धिंगत होते. असे हे भस्म पवित्र जागी ठेवावे. भस्मधारण विधीसह समग्र माहिती त्रिविक्रम भारतींना कथन केल्यावर श्री गुरूंनी भस्म महिमा अधिक विस्तृतपणे सांगण्यासाठी सर्वांना एक कथा सांगितली. ही कथा कृतयुगातली आहे. तेव्हा वामदेव नावाचे एक थोर तपस्वी होते. ते एकदा क्रौंच अरण्यातून जात होते. तेथे एक ब्रह्म राक्षस राहत असे. वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो धावत त्यांच्याजवळ आला व त्यांना धरले. वामदेव निर्भयपणे तसेच उभे राहिले. वामदेवांनी धारण केलेल्या भस्माचा स्पर्श ब्रह्मराक्षसाला झाला. त्या क्षणी त्याची पूर्वजन्माची स्मृती जागृत होऊन त्याचे गत 25 जन्मांचा वृत्तांत त्याच्या लक्षात आला. तो पूर्वी दुर्जय नावाचा राजा होता. त्याने प्रजेचा खूप छळ केला होता. स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना भ्रष्ट केले होते. अशा पापांमुळे त्याला अनेक नीच योनींमध्ये जन्म घ्यावे लागले. नरकात जाऊन अनेक यातना सहन कराव्या लागल्या होत्या. या सर्व गोष्टींचे ब्रह्मराक्षसाला स्मरण झाले. यामुळे वामदेव ऋषींची थोरवी त्याला कळली. तेव्हा हा सर्व कशाचा प्रभाव आहे असे त्याने विचारले व आपला उद्धार करण्याची वामदेवांना प्रार्थना केली. हा सर्व भस्माचा प्रभाव आहे असे ऋषींनी त्यास सांगितले. भस्म महिमा पटवून देण्यासाठी एक कथा सांगितली. एक द्रविड ब्राह्मण धर्मभ्रष्ट व दुष्कर्म करणारा होता. त्याला दुष्कर्म करताना शूद्रांनी पकडले व मारून टाकले. त्याच्या प्रेताला खाण्यासाठी एक कुत्रा तेथे आला. कुत्र्याच्या अंगाला भस्म लागलेले होते व ते भस्म या भ्रष्ट ब्राह्मणांच्या मृत शरीरास लागले. ब्राह्मणाचा जीव यमदूत घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात शिवदूत तेथे पोचले व या ब्राह्मणाची पापे भस्माच्या स्पर्शाने नाहीशी झाली आहेत असे सांगून त्या ब्राह्मणाचा जीव शिवलोकात घेऊन गेले. शिवस्मरण करणारे व भस्म धारण करणाऱ्यांना यमदूत घेऊन जाऊ शकत नाहीत असा भस्माचा महिमा वामदेवांनी ब्रह्मराक्षसाला सांगितला. तेव्हा त्याला हे स्मरण झाले की त्याने मागील जन्मात यवन राजा असताना अरण्यात तळी बांधून पाण्याची सोय केली होती. त्याच पुण्याईने आज त्याची वामदेवाशी भेट झाली आहे हे त्याच्या लक्षात आले. नंतर वामदेवांनी त्याला कैलासावर देव ऋषी यांच्या सभेत विराजमान असलेल्या शिवपार्वतीचे वर्णन केले. अल्प पुण्यानेही पुरुषार्थ पूर्ण करण्याचा उपाय महादेवांनी सनत कुमारांना सांगितला. त्या प्रसंगाचे वर्णन करून भस्म कसे लावावे इत्यादी सांगितले. तेव्हा ब्रह्मराक्षसाने वामदेवांना भस्म मागितले. वामदेवांनी भस्म दिल्यावर ते त्याने लावताच त्याचा देह तेजस्वी झाला. वामदेवांना वंदन करून प्रदक्षिणा घालून तो मुक्त झालेला ब्रह्मराक्षस दिव्य विमानात बसून स्वर्गात गेला. त्रिविक्रम भारतींना सद्गुरू म्हणाले की गुरूंनी कृपापूर्वक दिलेले भस्म सर्वश्रेष्ठ होय, तेच पापक्षालक आहे होय, म्हणून सद्गुरू प्रमाण आहेत. अशा प्रकारे गुरुमुखातून हे विस्तृत वर्णन ऐकून त्रिविक्रम भारतींची भस्म महिमा जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण झाली. गाणगापुरी श्रीगुरूंच्या भक्त उद्धारणासाठी लीला प्रकट होत होत्या.
जे भक्त सद्गुरूची सेवा करू इच्छित होते, परंतु भव्य व्यथेमुळे संसाराच्या अडचणीमुळे ज्यांना अडथळे येत होते श्री गुरु त्यातून त्यांना सोडवीत असत. गुरुसेवेचा मार्ग सुकर करण्यासाठी सहाय्य करीत असत. श्री गुरूंच्या कृपादृष्टीने कुष्ठरोगाचा आजार बरा झाला, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती झाली, निर्धन धनवान झाला, दृष्टीहीनाला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे श्रीगुरूंची भक्तवत्सल अशी ख्याती सर्वत्र पसरली. मनुष्याला भवबंधनातून सोडवून त्याचे कल्याण व्हावे या हेतूने श्रीगुरू या सर्व लीला दाखवित होते. अशक्य ते शक्य करून मनुष्याला कल्याणाचा मार्ग प्राप्त करून देत होते. आता त्यांच्या दर्शनासाठी चारी दिशांकडून भक्त येऊ लागले. त्याच सुमारास मातापूर अर्थात माहूर ग्रामी एक घटना घडली. तेथे गोपीनाथ नावाचे एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे. त्याची मुले जगत नसत, म्हणून त्याने दत्त शिखरावर एक मोठे अनुष्ठान केले, खूप दानधर्म केला. श्री दत्तकृपेने पुढे त्याला एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. लाडाकोडाने त्याचे लालन पालन केले. मुलाचे नाव दत्त असे ठेवण्यात आले. योग्य वयात त्याचा उपनयन संस्कार पूर्ण करण्यात आला व पुढे 12व्या वर्षी त्याचा विवाह करण्यात आला. दत्ताची पत्नी सत्वगुणी पतिव्रता होती. साधारण वयाच्या 16व्या वर्षानंतर त्यांचा संसार सुरू झाला. गोपीनाथ खूप आनंदी होते. दत्ताचा संसार नुकताच सुरू झाला होता, परंतु दुर्दैवाने काही दिवसातच दत्त आजारी पडला. त्याला अनेक व्याधी जडल्या. यावर शक्य होतील ते सर्व प्रकारचे उपचार सुरू करण्यात आले, परंतु त्याची प्रकृती खंगत चालली. वैद्यराजांच्या उपचारांबरोबर दैवी उपायही केले. त्याची पतिव्रता सुशील पत्नी आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करीत होती व त्याच्या बरोबरीने सारे हाल सोशित होती. तेव्हा एका ब्राह्मणाने गाणगापूरला असणाऱ्या श्री गुरूंच्या सामर्थ्याविषयी कथन केले. सर्व परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे पाहून तिने गाणगापुरास जाऊन श्री गुरूंचे दर्शन घ्यावे असे ठरविले. सासू सासरे व आई वडील यांची परवानगी घेतली व आजारी पतीसह गाणगापूरचा प्रवास सुरू केला. श्री गुरु व भगवान शंकराच्या कृपेने आपला पती बरा होईल असे तिला वाटत होते. ती प्रवास करीत करीत गाणगापूरला पोचते न पोचते तोच संगम स्थानावर दुर्दैवाने तिच्या पतीचे निधन झाले. दत्ताची पत्नी शोकमय होऊन विलाप करू लागली. त्या परक्या गावात तिचे असे कोणीच नव्हते. आपल्या पतीला घरातून येथवर दूर आणले व त्यांची आईवडिलांची ताटाटूट केली. हे आपल्याकडून तेवढे तरी पाप घडले आहे या विचाराने ती हंबरडा फोडून रडू लागली. जवळपासच्या स्त्रिया तिचे सांत्वन करण्याचा वृथा प्रयत्न करू लागल्या. त्याच वेळी तेथे एक तपस्वी आला. त्याने भस्म, जटा, रुद्राक्षमाला व त्रिशूळ धारण केले होते. त्याने तिला नाना प्रकारे समजावले, उपदेश केला. माणसाचे शरीर पंचमहाभूतात्मक असून त्याची आसक्ती ठेवून विलाप करणे वृथा आहे असे सांगितले. पूर्वजन्मात केलेल्या कर्मानुसार जे पापपुण्य घडले आहे ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आता तुझ्या रडण्याने पती जीवित होणार नाही. आता तू विवेकाने विचार करावा हे उत्तम. हे ऐकल्यावर त्या पतिव्रतेने स्वतःला सावरले व तपस्यास शरण जाऊन या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी काय उपाय आहे व माझ्यासाठी आता काय योग्य आहे असे विचारू लागली. तेव्हा त्या तपस्वी महाराजांनी तिला या परिस्थितीत 2 मार्ग दाखविले. एक मार्ग असा की वैधव्य प्राप्त झाल्यावर प्रतस्थ राहून जीवन कंठावे किंवा पतीच्या देहासोबत सती जावे. दोन्ही मार्ग श्रेयस्कर असून जे जमेल ते तिने स्वीकारावे असे सांगितले. तेव्हा त्या पतिव्रतेने सती जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तपस्व्याने तिला 4 रुद्राक्ष दिले व सांगितले की त्यातील 2 रुद्राक्ष तिने स्वतःच्या गळे सरात बांधावीत व 2 रुद्राक्ष पतीच्या कानास बांधावेत. तिने पतीचे शव घेऊन संगमावर जावे, अग्निकुंड प्रदीप्त करावे, श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे दर्शन घ्यावे, त्यांचे रुद्राभिषेकाचे चरणतीर्थ स्वतःच्या शरीरावर व पतीच्या शवावर सिंचन करावे, ब्राह्मणांना दाने द्यावीत, सुवासिनींना वाणे द्यावीत व नंतर तिने सहगमन करावे. एवढे सांगितल्यावर तपस्व्याने तिच्या कपाळी भस्म लावले व तो तिथून निघून गेला. यानंतर ती पतिव्रता स्त्री सर्व अलंकार धारण करून लोकांच्या मदतीने पतीचे मृत शरीर घेऊन नदीकाठी गेली. एक तरुण सुंदर पतिव्रता स्त्री सती जात आहे ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली व तिचे दर्शन घ्यायला स्त्री पुरुषांची गर्दी लोटली. सर्वजण नवल करीत होते. तिने तपस्याचे शब्द लक्षात ठेवून त्यानुसार 2 रुद्राक्ष स्वतःच्या गळ्यात बांधले व 2 रुद्राक्ष पतीच्या कानांना बांधले. आता संगमावर श्री गुरूंचे दर्शनास जायचे होते. त्याप्रमाणे अश्वत्थ वृक्षाखाली श्री गुरु ध्यानस्थ बसले होते. तिथे गेली. त्यांना तिने नमस्कार केला. तेव्हा श्री गुरूंनी अखंड सौभाग्यती भव, अष्टपुत्रा भव असा आशीर्वाद दिले. तेव्हा लोकांनी त्यांना खरा प्रकार सांगितला व पतीचे निधन झालेल्या व आता सती जात असलेल्या स्त्रीच्या बाबतीत श्री गुरूंचा आशीर्वाद कसा खरा होणार अशी शंका व्यक्त केली. तिच्या पतीचे प्रेत कुठे आहे ते येथे आणा, तो केव्हा मरण पावला असे श्री गुरूंनी विचारले. ते प्रेत आणण्यासाठी काही लोक तिकडे गेले. एवढ्यात 4 ब्राह्मणांनी येऊन रुद्रसूक्त पठण करून श्री गुरूंच्या चरणावर अभिषेक केला व तेथे
एवढ्या 4 ब्राह्मणांनी येऊन रुद्रसूक्त पठण करून श्री गुरूंच्या चरणावर अभिषेक केला व ते तीर्थ साठवून ठेवले. तोच प्रेत घेऊन ते लोक आले. श्री गुरूंनी ते तीर्थ त्या स्त्रीच्या पतीच्या प्रेतावर पूर्ण स्नान घडेल असं शिंपडा असे ब्राह्मणांना सांगितले व अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले. तेव्हा तो दत्त नामक मनुष्य झोपेतून उठल्यासारखा जागा झाला. हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्याचा व आनंदाचा धक्काच बसला. सारेजण श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. दत्त व त्याच्या पत्नीने श्री गुरूंना वारंवार नमस्कार करीत त्यांची स्तुती केली. लोकांनी आनंदाने श्री गुरूंची पूजा अर्चन आरती व जय जयकार केला. या दोघा पती पत्नींचा मोठा सत्कार केला. तेव्हा हा चमत्कार कसा घडला असे ब्राह्मणांनी विचारता श्री गुरु म्हणाले की त्या ब्राह्मणाच्या पुढील जन्मातील 30 वर्षे आयुष्य विधात्याकडून मागून घेतले व तेच याला दिले. आशीर्वादाने श्री गुरूंच्या अमृतमय दृष्टीने व पती प्रत्याच्या बळावरच त्या स्त्रीला पतीचा अपमृत्यू किंवा काही काळ आलेला वैधव्याचे प्रारब्ध टाळता आले. या प्रसंगामधून काही महत्त्वाची तथ्ये जाणून घेता येतील. सद्गुरू हे परब्रह्म परमेश्वराचे प्रकटीकरण असल्याने जेव्हा त्यांच्या चरणावर रुद्राभिषेक केला जातो तेव्हा रुद्राभिषेकाच्या तीर्थामध्ये ब्रह्मचैतन्य स्थित होते. शिवशंभोचे चैतन्य या तीर्थाच्या अणुरेणूमध्ये प्रविष्ट होते. चैतन्यच प्राण आहे व प्राण हीच जीवनशक्ती आहे. म्हणूनच रुद्राभिषेकाच्या तीर्थामध्ये दिव्य शक्ती समाविष्ट होते. या कारणाने जेव्हा दत्त नामक ब्राह्मणाच्या मृत शरीरावर हे रुद्राभिषेकाचे तीर्थ प्रोक्षण करण्यात आले तेव्हा चैतन्याची एक लहर त्याच्या देहात प्रविष्ट झाली. उष्मा ऊर्जा प्रकाश व विद्युत लहरींनी त्या देहात पुन्हा आपापले स्थान ग्रहण करीत संपूर्ण चैतन्याचे संचलन होऊन ते हे मृत शरीर पुनश्च जीवित झाले. जो शरणागत असून सद्गुरूंच्या चरणी स्वतःचे सर्वस्व अर्पण करतो अशा दिव्य भक्तांसाठी सद्गुरू त्यांचं भक्तवत्सल हे बिद्र परिपूर्ण करतात. विधात्याच्या नियमांचे उल्लंघनही करू शकतात. वरील घटनेमध्ये सद्गुरूंनी विधात्याला स्पष्ट आदेश देऊन त्या ब्राह्मणाच्या पुढील जन्मातील 30 वर्ष या जन्मासाठी मागून घेतली. प्रारब्धवश दत्त नावाच्या या ब्राह्मणाला मृत्यू आला होता, परंतु त्याच्या पत्नीची दिव्य भक्ती श्रद्धा त्याग पतीसाठी असलेला समर्पण भाव पाहून सद्गुरूंनी या पती पत्नीवर मोठीच कृपा केली. सद्गुरू हे त्रिखंडाचे महानायकच आहेत. सर्व देवदेवता त्यांच्यामध्ये स्थित आहेत. कोणत्याही देवतेचे पूजन केले तरी स्वयं सद्गुरूच त्या देवतेचे रूप धारण करतात. प्रत्येक जीवमात्राचे लालन पालन करून त्या सुपंथावर नेण्याचे कार्य सद्गुरू करतात. प्रत्येक अणुरेणूंच्या अधिष्ठानात आविष्कारात अभिव्यक्तीमध्ये संपूर्णपणे सद्गुरूंचाच वास असतो. सद्गुरूंचा वास असतो. म्हणूनच या कथाप्रसंगात विद्यात्याला सद्गुरूचे वचन पाळावे लागले आहे असे दिसते. पतिव्रतेच्या भक्तीने व श्रद्धेने सद्गुरू कृपा प्राप्त होऊन तिचा पती दत्त पुनर्जीवित झाला. या घटनेनंतर दोघांनी सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात केला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी पवित्र झाल्यावर पुन्हा एकदा रुद्राध्यायासह गुरुचरणांवर अभिषेक केला व ते तीर्थ ग्रहण करून ते तीर्थ सर्वांगावर लावले. जो मनुष्य रुद्राध्यायाचे तीर्थ आपल्या शिरोभागी लावून त्या तीर्थाने स्नान करेल त्याचे स्वास्थ्य उत्तम होते असा सिद्धांत आहे. यानंतर श्री गुरूंनी या पती पत्नीला उपदेश केला. स्त्रियांची आचारसंहिता कशी असावी याचे विस्तृत वर्णन करीत उभयंतांना आशीर्वाद दिला व प्रसाद म्हणून दोघांना रुद्राक्ष माळा दिल्या. जेव्हा सद्गुरूंचे दिव्य हस्ते रुद्राक्ष प्राप्त होतो तेव्हा मनुष्य आपल्या साधन मार्गावर मोठ्या वेगाने प्रगती करतो. भवव्यथा नष्ट होते, पापांचे क्षालन होते. अशा या रुद्राक्ष माळा मिळाल्यावर ते पती पत्नी खूप आनंदित झाले. आम्हास रुद्राक्षाचा महिमा जाणून घ्यायचा आहे अशी सद्गुरूंना त्यांनी प्रार्थनापूर्वक विनवणी केली. तेव्हा सद्गुरूंनी रुद्राक्ष महिमा वर्णन करण्याच्या निमित्ताने पुराण काळातील एक कथा सांगितली. ती पुढे पाहू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.